मित्रांनो, जगामध्ये तीन गोष्टींचा शोध आजवर कोणालाच लागलेला नाही. पहिलं म्हणजे बर्मुडा ट्रायंगलचं रहस्य, आणि दुसरं म्हणजे एलियन्स खरंच आहेत का, आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणाचा हात कोणाच्या डोक्यावरती आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका गुप्त बैठकीचा पर्दाफाश करणार आहोत, जी एवढी गुप्त होती की आत काय शिजलं ते बाहेर यायला फक्त 5 मिनिटं लागली. गजब बेइज्जती है। पावसाळी अधिवेशन संपलंय आणि सत्तेमध्ये यायच्या आधीच मयुआमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून जो काही वर्ल्ड वॉर 3 सुरू झालाय ना, तो बघून मला फक्त एकच गोष्ट आठवते. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। चला तर मग आज कोणत्याही आरड्या ओरड्या विना एकदम लॉजिकली बघूया की काँग्रेसने ठाकरे गटाचा गेम कसा केलाय. तर मित्रांनो, काल मयुआची जागा वाटपाची बैठक होती. आता लॉजिक काय सांगतं की बैठकीमध्ये चर्चा कशाची व्हायला पाहिजे, बैठकीमध्ये जागांवरती चर्चा व्हायला हवी. पण आपल्या काँग्रेसच्या हायकमांडने तिथे एक वेगळाच मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी एकदम प्रेमाने हसत हसत ठाकरे गटाला सांगितलं, हे बघा, आगामी निवडणुकीमध्ये आपला मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा नसेल, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। वाह, म्हणजे काय स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काँग्रेसला पक्क माहिती आहे की मयुआकडे सध्या विधानसभेमध्ये फक्त 46 आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर निवडणुकीला जायचं असेल तर काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ समजते. थोडक्यात सांगायचं तर काँग्रेसने ठाकरेंना एकदम सभ्य भाषेमध्ये सांगितले, तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणं सोडून द्या आणि आधी आमदार निवडून आणा. खत्म। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। मित्रांनो, मला खरंच खूप वाईट वाटतंय. नाही म्हणजे विचार करा ना, गेले कित्येक महिने संजय राऊत साहेब रोज सकाळी 9 वाजता कॅमेऱ्यासमोर येऊन घसा ताणून सांगत होते की उद्धव ठाकरे हेच मयुआचा चेहरा आहेत, आणि काँग्रेसने एका मीटिंगमध्ये त्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं. नहीं, डोंट कट, ये कट मत करना। आता ठाकरे गटाची खरी कोंडी काय आहे माहितीये? जर त्यांनी काँग्रेसचा हा निर्णय नाकारला तर त्यांना एकट्याला लढावं लागेल, आणि एकट्याने कोणासमोर लढायचं तर माहितीच्या त्या 240 आमदारांच्या आवाढव्य फौजेसमोर. आणि जर हा निर्णय निमूटपणे मान्य केला तर कार्यकर्त्यांना काय वाटेल, अरे आपला पक्ष तर आता काँग्रेसच्या इशाऱ्यावरती चालणारा लहान भाऊ झालाय. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती झाली आता ठाकरे गटाची. मुझे अपने घर जाना है. आणि या सगळ्या फॅमिली ड्रामामध्ये सर्वात जास्त मजा कोण घेते तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब. अहो, त्यांच्याकडे 240 आमदार आहेत, सत्ता आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये सध्या मुख्यमंत्री कोण यावरून किमान कॅमेरा समोर तरी भांडण सुरू नाहीत. लॉजिकली विचार करा मित्रांनो, जेव्हा विरोधकांना स्वतःचा एक नेता ठरवता येत नाही तेव्हा जनता त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवणार. महायुतीचे नेते निवडणुकीमध्ये थेट विचारतील, आम्ही फडणवीस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलोय, पण यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करायला एकही ठाम नेता नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। चेहरा नसलेला पक्ष म्हणजे ड्रायव्हर नसलेल्या गाडीसारखा असतो, कधीही खड्ड्यामध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या लॉजिकल रोस्टचं तात्पर्य एवढंच आहे की राजकारण हे भावनांवर नाही तर आकड्यांवरती चालतं, आणि काँग्रेसने सध्या तरी मयुआच्या गणितामध्ये स्वतःला वरचढ ठरवलं आहे. आता मला तुमचं लॉजिक ऐकायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, मयुआने निवडणुकीआधी चेहरा घोषित करणं गरजेचं आहे का, की काँग्रेस बरोबर खेळतंय? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुम्हाला रिप्लाय देखील करणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.